पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरीत राहणाऱ्या नोकरदारांचा अर्धा वेळ हा चाकणकडे जाताना वाहतूक कोंडीतच जातो। पण यावर उपाय म्हणून 8 पदरी रस्त्याचं काम लवकरच सुरू होतंय आणि विधानसभेपूर्वी हा रस्ता कुणी आणला त्याचं श्रेय घेण्याची लढाई सुरू झाली आहे। चाकण ते खेड या 30 किलोमीटरच्या रस्त्याला केंद्राने 8,000 कोटी रुपयांची मंजुरी देऊन पुणेकरांचं भविष्य अधिक वेगवान केलंय। कारण पुणे ते खेड या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी फुटण्यासाठी याची मदत होणार आहे। हा एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या NH60 वरील चाकण भोसरी या औद्योगिक केंद्रावरून निघणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीसाठी हाय स्पीड कनेक्टिव्हिटी तयार करेल। या कॉरिडॉरमुळे चिंचवडच्या आसपासची वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल। पिंपरी नाशिक फाटा ते खेड या दोन्ही बाजूंच्या 2 लेन सर्व्हिस रोडसह सध्याच्या रस्त्यांची 4/6 लेनमध्ये अपग्रेड केले जातील। याशिवाय 8 लेनचा उड्डाणपूल तयार केला जाईल। भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी या रस्त्याचा कसा फायदा होणार आहे त्याविषयी सांगितले। आपण पाहिलं ॲव्हरेजनी तर महिन्याला 2.5-3 लाख गाड्या जे छोट्या मोठ्या रस्त्यावर येतात आणि मग ते रस्त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कमी पडतं। त्या अनुषंगाने आत्ता जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या कॉरिडॉरमुळं MIDC मध्ये जाणाऱ्या लोकांना, इथं राहणाऱ्या नागरिकांना किंवा चाकणच्या खेडच्या पुढे जाणाऱ्या नागरिकांना डायरेक्ट त्याचा फायदा होणार आहे आणि त्याच्याचबरोबर चाकण तळेगाव हा सुद्धा त्या निमित्तानं होणार आहे आणि दोन्ही हे झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथलं ट्रॅफिक बऱ्यापैकी सुटसुटीत। या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आणि शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे। भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगे आणि अमोल कोल्हे या दोघांची बॅनरबाजी पाहायला मिळते। मात्र या श्रेयवादावर महेश लांडगे यांनी दिलेलं उत्तर हे मात्र भाव खाऊन गेलं। याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचा धन्यवाद। इथं मीच केले आणि माझ्यामुळे झालं असं म्हणणारा मी नाही। ज्याच्यामुळं समस्या सुटते तो प्रश्न सुटला, लोकांना त्यातनं समस्या निराकरण झालं, त्यांच्या अडचणी दूर झाल्या ट्रॅफिकच्या, त्याच्यातच माझं समाधान आहे। आणि इथं श्रेयवादासाठी काय नाही बघा, प्रयत्न सगळ्यांनीच केलेत। माजी खासदारांनी केले, अनेक लोकांनी केले, अनेक लोकप्रतिनिधींनी केले, त्या सगळ्यांच्या याच्यामध्ये श्रेय आहे। पण मूळ मुद्दा काय माझा की ज्याच्यासाठी प्रयत्न केले म्हणजे लोकांच्या समस्येसाठी, त्याच्यावर माझा जास्त फोकस होता। नाशिक फाटा ते खेड या दरम्यान 8 पदरी उन्नत महामार्ग असणार आहे। सध्याच्या 4 पदरी रस्त्याचं रुंदीकरण करून तो 6 पदरी केला जाणार आहे। दोन्ही बाजूस सेवा रस्ता प्रस्तावित असेल। पिंपरी चिंचवड महापालिका मोशीपर्यंत आवश्यक जागा देणार आहे। मोशीच्या पुढे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण राजगुरुनगर पर्यंतची आवश्यक जागा देणार आहे। भूसंपादनाचे काम झाल्यावर येत्या ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष या मार्गाचे काम सुरू होणं अपेक्षित आहे। मंजुरी मिळाल्यानंतर आता भूसंपादनाला देखील सुरुवात करण्यात आली आहे। चिखली, मोशी, जाधववाडी, बोराडेवाडी, डुडुगाव ह्या भागामध्ये राहणाऱ्या सर्व जे काही सोसायटी धारक आहेत, या सोसायटी धारकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। यामध्ये आमच्या सोसायटीमध्ये राहणारी सर्व जे लोक आहेत, ही लोक चाकणला असेल, खेडला असेल, या ठिकाणी जाण्यासाठी या 8 पदरी रस्त्याचा सर्वांना खूप फायदा होणार आहे। त्याचप्रमाणे या रोडमुळे कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे या परिसरामध्ये उद्योगधंदे, व्यवसाय येणार आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या शहराची, विशेषतः भोसरी मतदारसंघाची एक वेगळी प्रगती होणार आहे। आणि हा जो कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर मंजूर करण्यासाठी मागील 15-20 वर्षापासून सर्वांनी प्रयत्न केले होते। परंतु ज्यावेळेस 2014 मध्ये भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार हे आमदार झाले, तेव्हापासून दादांनी प्रामुख्याने यासाठी आमच्या या परिसरामध्ये असणारी जी काही वाहतूक कोंडी आहे, ही वाहतूक कोंडी सुटावी आणि ही वाहतूक कोंडी सुटून आमच्या या परिसराचा विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले होते। त्यामुळं परवा जो अतिशय छान आणि उत्तम असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे, त्याबद्दल मी केंद्रीय मंत्रिमंडळातील वाहतूक मंत्री आदरणीय गडकरी साहेब, त्याचप्रमाणे भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार पहिलवान महेश दादा यांचा देखील खूप खूप आभार मानतो। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीतून सुटका तर होणारच आहे, मात्र दुसरीकडे या भागातील ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच इतर उद्योगांसाठी लॉजिस्टिक्स क्षमता देखील वाढेल, वाहतूक खर्च देखील कमी होईल आणि ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यास मदत होणार आहे। हा कॉरिडॉर मेगा फूड पार्क,
टेक्स्टाईल क्लस्टर्स, SEZ, फार्मा आणि मेडिकल क्लस्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्रासह 10 आर्थिक नॉड्सना कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, ज्यामध्ये 9 जंक्शन्स आणि सुलभ वाहतुकीसाठी 2 मोठे पूल समाविष्ट आहेत. त्यामुळे रोजगार देखील उत्पन्न होणार आहे. अभिजित दराडे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, पुणे.